हॅलो, गुड मॉर्निंग सर्वांना. सकाळी 5 वाजता पहाटे उठून आम्ही स्वामी राघवेंद्रजींच्या दर्शनासाठी निघालो. असं वाटलं की क्यू भरपूर असेल, पण गर्दी नव्हती. आणि अन्वी तिथं विचारत आहे हे सगळं काय आहे. ते मी तुम्हाला नंतर पुढे सांगेन काय आहे ते. आणि दर्शनासाठी अन्वीतल्या सगळ्यांच्या पुढे पुढे जायचं असतं आणि कुणी पुढे गेलेलं आवडत नाही. जास्त गर्दी नसल्यामुळं आमचं दर्शन जे आहे 10 मिनिटातच कंप्लीट झालेलं होतं. खूप छान वाटलं. खूप समाधान असं प्लेस आहे ते. मंत्रालयम जे आहे ते आंध्र प्रदेशमध्ये येतं, म्हणजे कर्नाटक आणि आंध्र प्रदेशच्या बॉर्डरमध्ये येतं. हे सर्व प्रतिमा आहेत. मला वाटतं त्यांच्या गुरुच्या असतील, मला इतकी माहिती नाही आहे. आणि इथं हे पूर्ण मंत्रालयममध्ये प्रतिमा बनवलेली आहे त्यांनी. चला तर मंदिराच्या आतमधलं तुम्हाला दाखवते. तुम्ही पण दर्शन घ्या, ज्यांना येणं शक्य नाही आहे. आतमध्ये कॅमेरा अलाउड नव्हता, पण इथे बाहेर लाईव्ह दर्शन चालू होतं. जे काही आतमध्ये चालू आहे ते सर्व टी व्हीवरती दाखवत होते. मग दर्शन घेऊन झाल्यानंतर आम्ही बसलेलो होतो. मग मंदिराच्या आतमध्ये एक सेल्फी घेतला आम्ही. आणि हे आहे मेन मंदिराचं एंट्रन्स. खूप भारी आहे, एकदम गोल्डन कलर. राघवेंद्र स्वामींनी पूर्ण भारतभर प्रवास केलेला होता आणि तत्त्वज्ञानाचा प्रचार केला. त्यांनी उडुपी, पंढरपूर, कोल्हापूर, जगन्नाथपुरी अशा बऱ्याच ठिकाणी त्यांनी भेट दिली. तिथल्या सर्व देवी देवतांच्या प्रतिमा आहेत. हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? आम्ही मस्त आहे. आम्ही देवाचं दर्शन घेतलं, बाहेर पडलोय. 10 मिनिटातच दर्शन झालं ना. 10 मिनिटात याला भूक लागली या मुलाला. गर्दी नव्हती, 7 वाजलेत. होय, गर्दी नव्हती, काय नव्हती. छान झालं दर्शन. आणि आता ब्रेकफास्ट करणार आहे. त्याच्या अगोदर गोळी घ्यायला पाहिजे मला पित्ताची. ते पण सांगायला पाहिजे ना. 5 वाजता उठलेलो, सकाळी 5 वाजता पटकन आवरून आलो. आता ब्रेकफास्ट करायला निघालोय आम्ही. तुम्ही पण व्ह्यू बघितला असेल, एकदम भारी प्रसन्न वाटायला लागलंय इथं. मग आम्ही पुलाव घेतला होता. अन्वीतने ॲज युजल इडली सांबर घेतलं होतं. चला तर मी आता तुम्हाला माझा लुक दाखवते. हे पूर्ण आरी वर्कने शिवलेलं असं ब्लाऊज आहे माझ्या वास्तुशांतीच्या वेळी, आमच्या वास्तुशांतीच्या वेळी. त्यानंतर अजून एका ठिकाणी आम्ही ब्रेकफास्ट करायला गेलो. अम्मा मेस म्हणून फेमस आहे हे ठिकाण. आणि इथं आम्ही एकच थाळी घेतली होती. कॉम्बो प्लॅटर होतं आणि टेस्ट म्हणाल तर छान होती, ओके होती ॲज कम्पेअर टू अदर हॉटेल्स. आम्ही दर्शन घेऊन नदी पाहायला आलो. ही तुंगभद्रा नदी आहे. इथं राघवेंद्र स्वामींनी जिवंत समाधी घेतली होती असं समजलं मला. अन्वीतला इथे एक हॉर्स दिसला, त्याला बसायचं होतं त्या हॉर्सवरती. अन्वित इथं सांगत होते की प्राण्यांच्या वरती असं बसायचं नाही, त्यांना त्रास असं बसायचं नसतंय हॉर्सवरती. म्हटलं की त्यांना त्रास होतोय ना, त्रास होतोय त्याला. त्याला भीती छोटा पण राऊंड वाटत करायला होती लागलाय बघा. आणि एक्साइटमेंट पण होती याच्या घोड्यावरती बसायची. मग एक राऊंड कंप्लीट झाल्यानंतर तो उतरला. त्यानंतर आम्ही थोडीफार शॉपिंग करायला आलो. काही मिळाली त्याच्यामध्ये बसलो होतो. पर हेड 50 रुपीज आणि अन्वीचं जिथं जाईल तिथं फ्रीमध्ये चालू होतं. हे दೊಡ್ಡ आंजनेय देवस्थान आहे, पहिल्यांदा दाखवलेलं. खूप मोठी मूर्ती आहे आंजनेयाची, म्हणजेच आपल्या हनुमानजींची. त्यानंतर हे जे स्थान आहे राघवेंद्र स्वामीजी आजपर्यंत पण स्नान करायला येतात असं म्हणतात. आणि ती एक फार गोष्ट आवडली म्हणजे शेणानं सारवलेलं होतं. पूर्ण असं दगडाचं बनलेलं आहे. होम करते त्यात बाबा. यज्ञ केवढं मोठं आहे. देन 3rd नंबरला आम्ही गेलो. 5 पावलं उमटलेली आहेत. आणि बघू शकता या साईडला खूप मोठी दगड आहे. आणि हे जे मंदिर आहे ते पूर्ण एका दगडामध्येच कोरलेलं आहे. आतमध्ये अलाउड नव्हतं, नाहीतरी मी तुम्हाला दाखवलं असतं. खरं सांगायचं तर इथं माझी हालत पूर्ण टाईट झाली होती. आज एक मोठाच असा उपक्रम केलेला मी ॲक्च्युली परकर विसरून आले होते आणि त्यामुळे मग मी जीन्सवरती साडी नेसलेली होती आणि मला वॉशरूमला जाताच आलं नाही. सकाळी 5 वाजल्यापासून ते दुपारी 2:30 वाजेपर्यंत, 2:30 नाही 3 वाजेपर्यंत प्रसाद घेतला आणि त्यानंतर रूमला आलो. मस्त अशी 2-2:30 आज आम्हाला हे लाईटिंग लागलेलं दिसलं मंदिराच्या समोर.
मॅग्नेटिक स्लेट नाहीतरी नवीन LED सेट स्लेट आहे. काय माहिती LED मंदिर टॅब. बंद झालं होतं आणि आम्हाला ही अद्भुत अशी लाईटिंग टॅब पॅड घेतलं होतं. 2 घेतलेलं ॲक्च्युली. पहिला त्याचं पेन त्याने त्या ऑटोमध्येच पाडलं, त्यामुळे रडून रडून त्यानं हे दुसरं घ्यायला लावलं. मग एकदम खुश झाला होता. त्याला स्कूलमध्ये जाऊन असं फ्लॉन्ट करायचं होतं ना आयपॅड म्हणून. सकाळी 5 वाजता उठल्यामुळे खूपच कमर्शियल स्ट्रीटमधून घेतलेला, पण इथं बसल्यामुळे पूर्ण थकवा नाहीसा झाला. आणि हे लाईटचं काहीतरी आहे जे आकाशात उडतं, ते अन्वीतला हवं होतं, तेही मग घेऊन दिलं. पण यात पण एक गंमत झाली. त्यानं ते प्लास्टिकचं जे लाईट लागलेलं सोडायचं सोडून वरती हे रबर असतं तेच कुठेतरी फेकून दिलं. मग रिक्वेस्ट करून मागून घेतलं दुसरं. मग अन्वीची बारी आली उडवायची. अन्वी तिथं ट्राय करत होता आणि सेकंड अटेम्प्टमध्ये त्याला जमलेलं आहे. आज जेवण आलं, इडली खाऊन आले मी आणि अन्वीतनं चित्रांना आणि मिरची भजी खाल्लंय. आणि चालून चालून माझे पाय दुखायला लावलेत. तुझे पण दुखायला लागलेत पप्पा? तुझे पप्पांनी तेल लावून चोळलंय आमच्या पायाला आता छान असं. आणि माझं पाय दुखतोय ना, हा जास्त दुखतोय माझ्या पायाला लागलेलं मध्ये, तर मग नवीन चप्पल घ्यायचं म्हणलं. अन्वीत टीव्ही बघत होता आणि आमचं असं डिस्कशन चाललं होतं की चप्पल घ्यायचं, नवीन फ्लॅट घ्यायचं म्हणून मी सांगितलं. पण ते सँडेल, स्लीपर नकोय. स्लीपर घालून पण शेर दुखते ती. पण अन्वीचं लक्ष टीव्हीकडे होतं, पण कान सगळे आमच्याकडे होते. मग कसा म्हणतोय, माझं लक्ष टीव्हीकडे असतंय पण कान तुमच्याकडे. हा, कॉम्पिटिशन चालू असतंय आमचं. मम्माला काही घेतलं की बाबूला पण घ्यायचं. हाय ना बाबू? तर आजचा ब्लॉग इथंच एंड करूया. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय. उद्या लय मजा येणार आहे. गुड नाईट. बाय. टेक्नॉलॉजिया. टेक्नॉलॉजिया.